नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कृषी सेवकसाठी किंवा कृषी सहाय्यक अधिकारीसाठी आपण एक नवीन करंट अफेअर्स बद्दल बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ते म्हणजेच महाराष्ट्राविषयी एक करंट अफेअर्स आहे. महाराष्ट्राचं जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांनी एक AI चॅटबोट किंवा AI विषयी एक ॲप आणलेलं आहे. ते म्हणजेच महाविस्तार त्याचं नाव आहे महाविस्तार. तर या ॲप जे असेल आता तुम्ही जर पाहिलं असेल की आज बँका असतील किंवा अदर सेक्टर्स असतील याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप जास्त वापर आपल्याला दिसतो दुसरी महत्वाची, तुम्ही अजून जर ॲग्रोवन सारखे जर न्यूजपेपर वाचत असताल तर याच्यामध्ये तुम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जे बारामतीत कृषी प्रदर्शन भरलं होतं तिथं सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे शुगरकेन असेल ते शुगरकेनचं उत्पन्न कसं तुम्हाला वाढवता येईल, त्याच्यामध्ये कशा प्रकारे ॲक्युरेसी ठेवून खताची मात्रा असेल वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या कशा व्यवस्थित ठेवून पाण्याचं व्यवस्थापन असेल, पिकाचं व्यवस्थापन असेल, कीड असेल म्हणजे इन्सेक्ट पेस्ट असतील, यांचं सगळ्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आणि कसं आपलं उत्पन्न वाढवायचं याच्याबद्दल तिथं तंत्रज्ञान जे असेल ते आपण कृषी प्रदर्शन मध्ये पाहिलं होतं. तसंच आपल्या गव्हर्नमेंटला पण वाटलं की आता आपला जसं जसं पिरियड पुढे चाललाय तसं तसं टेक्नॉलॉजी पण डेव्हलप होत चाललंय. या टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण शेतकऱ्यांसाठी जर केला तर चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं. जर शेतकऱ्याचं जर उत्पन्न जर वाढलं तिथं तर ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, ज्याच्यामध्ये आपलं नाव खराब आहे, म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याच्यामध्ये खूप जास्त भारत देशामध्ये आपण आत्महत्या पाहतोय, तर या आत्महत्या सुद्धा आपण थांबवू शकतो. या आत्महत्या होण्याचं कारण काय? कारण त्यांना वेळोवेळी जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल ते मार्गदर्शन भेटत नाही आणि भेटलं तरी ते ॲक्युरेट भेटत नाही. तर ह्या AI टेक्नॉलॉजीद्वारे आपण हे नॉलेज असेल किंवा हे जे मार्गदर्शन असेल हे मार्गदर्शन आपण वेळोवेळी त्यांना देऊ शकतो. मग ते त्यांच्या पिकांबद्दल असेल, मग तिथल्या पुढच्या मार्केटबद्दल असेल, मार्केट कुठं कुठं अवेलेबल, या सगळ्या गोष्टींविषयी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे ॲप बनवलेलं आहे किंवा AI चॅटबोट जे बनवलेलं आहे महाविस्तार याच्या मधून आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो. जे महाविस्तार असेल हे महाविस्तार AI चॅटबोट जे असेल हे आपल्या महाराष्ट्र सरकारने डेव्हलप केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. तर याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. नेमकी याच्यामध्ये काय काय आहे, कधी लॉन्च झालं, किती रुपये त्याच्यासाठी दिलेले आहेत, हे AI चॅटबोटचा कसा उपयोग केला जाणार आहे, किती लँग्वेज मध्ये आहे आणि याच्यावरची शेवटचा जो भाग असेल आपल्या व्हिडिओचा ते म्हणजेच याच्यावरचे MCQ कसे असू शकतात हे सुद्धा आपल्याला तिथं दिसणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्यवस्थितपणे पाहायचा आहे, कारण एखादा अर्धा प्रश्न तुम्हाला याच्यातून दिसू शकतो ठीक. तर आपण सुरुवात करूया. नेमके महाविस्तार ॲग्री जे चॅटबोट आहे ते नेमके कशा प्रकारचं आहे, तर यालाच आपण शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र सुद्धा म्हणणार आहे महाविस्तार AI महाविस्तार हे नाव आहे AI म्हटल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्यामध्ये आपण जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच जे काही आपले नेटवर्क जे असेल, सॅटेलाइट असेल, यांचा वापर करून, कॉम्प्युटरचा यूज करून, यांचा वापर करून तिथं शेतकऱ्यांना मदत करणार आहे आता या महाविस्तार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हे डेव्हलप कोणी केलं तर हे लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र स्टेटने हे डेव्हलप केलेलं आहे. हे एक चॅटबोट असणारे म्हटल्यानंतर तुमचे प्रश्न तुम्ही तिथे डायरेक्टली मांडू शकतात, त्याचे उत्तर तुम्हाला तिथे भेटले जाणार आहेत मग हे लॉन्च कधी केलं गेलं म्हणजेच ह्याचं उद्घाटन कधी झालं तर हे लॉन्च केलं गेलं 21 मे 2025. कधी केलं? 21 मे 2025 आणि हे लॉन्च केलं गेलं आपले जे CM आहेत म्हणजेच आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे लॉन्च झालेलं 21 मे 2025 ला. याच्यावर पण प्रश्न असू शकतो. महाविस्तार AI चॅटबोट हे नेमके कधी रिलीज झालं किंवा कधी लॉन्च झालं तर ते 21 मे 2025 ला लॉन्च झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट, हे डेव्हलप कोणी केलं असा पण प्रश्न असू शकतो, असा पण प्रश्न असू शकतो. तर हे स्टेट ॲग्रिकल्चर जे काय आपलं मिनिस्ट्री असेल ह्या मिनिस्ट्रीचं जे डिपार्टमेंट असेल, कृषी मंत्रालय आपलं, या कृषी मंत्रालयाने हे डेव्हलप केलेलं आहे. हे कोणाच्या अंडरमध्ये येतं तर हे लक्षात ठेवा, जे काही आपलं नॅशनल एक्सटेन्शन फ्रेमवर्क आहे ऑफ द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजेच याच्यामध्ये आपल्या कृषी जे काही डिपार्टमेंट असेल त्याचा जर वाटा आहेच, पण त्याचबरोबर हे ॲप डेव्हलप करण्यासाठी आपण केंद्राचं जे मंत्रालय आहे कृषीचं त्याची सुद्धा आपण मदत घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. इकडं जे काही ॲग्रिकल्चर ऑफिसरचे जे मुलं असतील म्हणजे डिग्रीसाठी त्यांच्यासाठी हे इंग्लिश, आणि जे काही तुमचे डिप्लोमाचे मुलं असतील त्यांच्यासाठी हे मराठी. पण तसं मी मराठीतून बोलतोय म्हटल्यानंतर काही समजण्याचा
तिथं न समजण्याचा विषय येणार नाही पा. सरळ सरळ महाविस्तार AI ऍप जे असेल हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लॉन्च केलंय. जे डिजिटल ऍप असणार, हे डिजिटल तुमचं चॅटबोट असणार आहे. लॉन्च म्हणजेच उद्घाटन याचं 21 मे 2025 ला झालं आणि हे डेव्हलप करण्यामध्ये वाटा हा तुमचा काय स्टेट ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्येच नॅशनल एक्सटेन्शन जे फ्रेमवर्क जे आहे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर त्यांनी हे डेव्हलप करण्यासाठी मदत केलेली आहे. ठीक, पुढे गेल्यानंतर आता पुढचा जो पॉइंट आहे याचं नेमकी टार्गेट काय, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. शेतकरी जे काय आज अडचणीमध्ये आहे याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे, तर आपण ज्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय त्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. बरं पोहोचल्या तर त्याला रिअल टाइम ऍग्रिकल्चर ऍडवाइस म्हणजेच तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटत नाही, तज्ज्ञांचं मार्गदर्शन तिथं भेटत नाही. समजा मी आता इथं रिसर्च मध्ये काम करतोय केव्हीके मध्ये जे काही रिसर्च होतात ते रिसर्च लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ते फार्मर पर्यंत पोहोचले पाहिजेत. बरं ते टायमिंगवर पोहोचले पाहिजे. टायमिंगवर जर पोहोचलेच नाही तर मला सांगा त्या शेतकऱ्याचा काय उपयोग आहे. आज जर समजा बोंडअळी जर आली आणि तुम्ही जर त्याच्यावरती उपाय जर सांगू शकत नसताल तर त्याचा उपयोग काय. 1 महिन्याने त्याच्यावर उपाय सांगितलं तर तिथं प्रॉब्लेम होईल पा, तिथं प्रॉब्लेम होईल. म्हणून याचं जे टार्गेट असेल पा AI चॅटबोटचं, हे टार्गेट मेन काय आहे, जे महाराष्ट्रामधले जे शेतकरी असतील पा यांना सायंटिफिक रित्या म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या आपल्याला वेळोवेळी त्यांची जे पिकं असतील म्हणजेच ते लावल्यापासून ते त्यांच्या छाटणी काढणीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत म्हणजेच मार्केट पर्यंत जाईपर्यंत आपल्याला त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचंय पा या AI चॅटबोट याच्या माध्यमातून. ठीक, दुसरी महत्वाची गोष्ट, आता जे AI चॅटबोट आहे हे एका पॉलिसीच्या अंडर म्हणजे एका पॉलिसीचा हा पार्ट आहे. त्या पॉलिसीचं तुम्हाला विचारलं जाईल नाव, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्टेटमध्ये एक पॉलिसी चालली होती महाऍग्री AI पॉलिसी, जी 2025 पासून 2029 पर्यंत चालणार आहे. या पॉलिसीचा हा एक भाग आहे महाविस्तार AI. हा पॉलिसीचा एक भाग आहे महाविस्तार AI पा. ही पॉलिसीच्या अंडरमध्ये हे तुमचं ऍप डेव्हलप झालेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. प्रश्न कसा तयार होईल मी शेवटी MCQ पण बनवलेले. 2025-29 ला तुमचं काय असणार आहे, तिथं त्याचा पिरियड असणार या पॉलिसीचा पिरियड असणार आहे. दुसरं, हे जे पैसे असतील पा, हे पैसे काय फक्त महाविस्तार AI ला दिलेले नाही. महाविस्तार AI ला दिलेले नाही. 500 करोड रुपये जे दिलेले आहेत ते दिलेले आहेत महाऍग्री AI पॉलिसीला, जी 3 वर्ष जी चालणार आहे म्हणजे इथून पुढे 2028च्या एंड पर्यंत. तर ही जी चालणार आहे 3 वर्षासाठी पॉलिसी, हिच्यासाठी 500 करोड रुपये दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. महाऍग्री AI पॉलिसी पा, जे की 500 करोड तिथं रुपये दिले जाणार. दुसरं, युनिफाईड प्लॅटफॉर्म आहे पहा, म्हणजेच एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. एकाच ठिकाणी माहिती भेटणार आहे. काय काय भेटणार आहे याच्यामध्ये, तुमचे सॉइल बद्दलची माहिती भेटणार आहे. तुम्हाला उद्या क्लायमेट कसं असेल याच्याबद्दलची माहिती भेटणार आहे. त्या क्लायमेट नुसार तुम्हाला कसे कोणते आणि कसे पिकं आपल्याला घ्यायचे हे तिथं माहिती भेटेल पा. त्याच्यानंतर तुमचे सॉइल विषयी, तुमच्या न्यूट्रिएंट्स तुमच्या सॉइल मध्ये कोणते आहेत याच्यानुसार तुम्हाला जे काही फर्टिलायझर असेल त्याची डोस ठरवता येणार आहे. म्हणजेच तुमचे जी खताची मात्रा आपण ज्याला म्हणतो ती ठरवता येणार आहे पा. त्याच्यानंतर तुमचं एकदा पीक जे असेल पा शेतात उभा आहे, परंतु तुमच्या याच्यावरती एखादे इन्सेक्ट पेस्ट किंवा डिसीज म्हणजेच तुमचे कीटक, त्याच्यानंतर रोग एखादा जर आला याच्यावरती काय केलं पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला माहिती भेटणार आहे. त्याच्यानंतर काढणीला ज्यावेळेस पीक येतं म्हणजे हार्वेस्टिंग झाली तुमची, आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमचं पीक कोणत्या मार्केटला न्यायचं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून कळणार आहे. म्हणजेच तुम्हाला लावल्यापासून ते काढणीपर्यंत म्हणजेच मार्केट पर्यंत नेईपर्यंत तुमच्या बरोबर हे AI चॅटबोट असणार आहे पा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते AI चॅटबोट वरती तुम्हाला भेटून जाणार आहे पा. एकदम चांगले सल्ले तुम्हाला तिथं ते दिले जातील पा. हेच मी जे बोललोय त्या सगळ्या गोष्टी या मराठीतून आहे पा इकडे. ठीक, पुढे गेल्यानंतर ते म्हणजे हे कोणत्या लँग्वेज मध्ये असेल पा. कोणत्या लँग्वेज, महाराष्ट्राची तर मराठी असणारच आहे. महाराष्ट्रात सरकारने जर समजा हे डेव्हलप केलं असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी जर डेव्हलप केलं असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर इथंच भेटतंय. ते म्हणजेच काय, हे जे चॅटबोट असेल किंवा हे जे ऍप असेल, हे ऍप कोणत्या लँग्वेज मध्ये असेल तर हे मराठीमध्ये असेल. कोणत्या, मराठीमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी लँग्वेज आहे इंग्लिश. दुसरी लँग्वेज कोणती, इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही लँग्वेज मध्ये हे जे ऍप किंवा चॅटबोट असेल ते तिथं काम करणार आहे. म्हणजेच तुम्ही तिथं प्रश्न टाकला, तो प्रश्न जर इंग्लिश मध्ये असेल तर इंग्लिश मध्ये तुम्हाला उत्तर भेटेल. तुम्ही जर मराठीमध्ये जर टाकला तर मराठीमध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाईल पा. दुसरं, आता हे सध्या चॅटबोट मल्टी भाषेमध्ये म्हणजे दोन भाषेमध्ये आहे.
परंतु आता ते व्हॉट्सअप बरोबर सुद्धा चालवलं जाणार आहे पुढच्या काही काळात, आपल्याला ते दिसेल पा. म्हणजेच तुम्ही व्हॉट्सअपमध्ये गेले त्याच्यानंतर त्याच्याबरोबर हे ऍप पण जोडलेलं असेल, तुम्ही त्याच्यावरती तुमचे प्रश्न मांडले तर व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला ते रेकॉर्डिंग पण ऐकायला तिथं भेटेल पा, त्याच्यावरची उपाय काय वगैरे या सगळ्या गोष्टी भविष्यात आपल्याला पाहायला भेटतील पा. दुसरं महाविस्तार जे असेल पा, हे महाविस्तार जे AI ऍप असेल किंवा AI चॅटबॉट जे असेल पा, हे एक दुवा ठरणारे आपल्या शेतकऱ्यांमधला आणि ज्या नवीन टेक्नॉलॉजी असतील म्हणजे सायंटिस्ट मधला. सायंटिस्ट लोकांनी जर समजा चांगले चांगले तिथं रिसर्च जर केले, त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी जर आणल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे AI चॅटबॉट एक दुवा म्हणून काम करेल पा. डायरेक्टली ते शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये असेल पा, डायरेक्टली ते शेतात बसून सुद्धा प्रश्न विचारू शकतात. म्हणून हे महाविस्तार जे AI चॅटबॉट असेल पा, ही एक ब्रिज सारखं म्हणजेच दुव्यासारखं काम तिथं करणार आहे पा. ठीक, तर ही सगळी माहिती होती पा याच्यामध्ये. दुसरं अजून ते म्हणजे याच्यामध्ये काय काय भेटणार. आता हे इंग्लिश मध्ये, याच्यानंतरचं मराठीत आहे पा, हे मराठीत आहे पण इंग्लिश मध्ये पहिलं समजून घ्या. क्रॉपचा ऍडवाइस हे समजण्यासारखे. क्रॉपचा ऍडवाइस म्हणजे काय, प्रत्येक ग्रोथ स्टेजला, म्हणजेच तुम्ही तेच सांगितलंय, सीड एकदा जमिनीत लावलंय तिथपासून ते मार्केट पर्यंत नेईपर्यंत क्रॉपचा ऍडवाइस तिथं दिला जाईल. क्रॉप बद्दलचा सल्ला तुम्हाला तिथं दिला जाईल. पिकाबद्दल काय काय अडचण येते तुम्ही डायरेक्ट तिथं सांगू शकता. दुसरं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स पा, म्हणजेच इथं अशाच कशा पण तुम्हाला पद्धती सांगितल्या जाणार नाही, एकदम ॲक्युरेट पद्धती. की तुमची जमीन जर समजा ब्लॅक कॉटन सॉइल जर असेल, म्हणजेच तुमची काळी जमीन जर असेल, तर तिथं आपल्याला कोणते खतं लागतील, कुठल्या पद्धतीने आपण पाणी द्यायला पाहिजे, योग्य पद्धतीनुसारच तुम्हाला तिथं मार्गदर्शन तिथं केलं जाईल. दुसरं अजून सॉइल विषयी जे सॉइल हेल्थ कार्ड जी स्कीम आलेली पा केंद्र सरकारची, जे आपली सेंट्रल गव्हर्नमेंट असेल पा, तर सॉइल हेल्थ कार्ड बद्दल सुद्धा त्याच्यात माहिती असेल, म्हणजेच तुमचा रिपोर्ट सुद्धा ते AI चॅटबॉट तिथं देईल पा, AI चॅटबॉट. दुसरं फर्टिलायझरचा डोस हा महत्वाचा प्रॉब्लेम असतो का, आपल्याला फर्टिलायझरचा डोस किती टाकायचा, एकराला किती टाकायचा आहे, हेक्टरी किती टाकायचा हे आपल्याला लवकर कळत नाही, माप कसं घ्यायचं कळत नाही पा. हा फर्टिलायझर डोसचं जे कॅल्क्युलेटर असेल ते सुद्धा तुम्ही तिथं फक्त माहिती टाकायची, माझं हे पीक आहे, इतक्या दिवसाचं पीक आहे आणि त्याच्यानंतर मला आता कुठला डोस दिला पाहिजे, हे जर तुम्ही तिथं टाकलं तर तुम्हाला डोस सगळं तिथं माहिती भेटून जाईल पा. एकरी एवढा या स्टेजला तुम्हाला 1 किलो टाकायचं का 2 किलो, हे सगळं समजून जाईल. त्याच्यानंतर क्लायमेट अडॅप्टिव्ह फार्मिंग टेक्निक्स पा, म्हणजेच भविष्यात तुम्हाला नेमकी कसं क्लायमेट असेल त्याच्यानुसार तुमचा कसा क्रॉपिंग पॅटर्न असला पाहिजे, कसे क्रॉप्स तुम्ही निवडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या AI चॅटबॉट वरती कळून जाईल पा. दुसरं पेस्ट आणि डिसीज बद्दल पण कळणारच आहे. कुठल्या पेस्ट जर आली, त्याच्यावरती जर अटॅक झाला तुमच्या पिकावरती, तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न विचारून तुम्ही तुमचे औषधं तिथं ॲक्युरेट आणू शकतात पा. मार्केट प्राइसेस सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल पा, याचाही प्रश्न मिटून जातो. मार्केट प्राइस, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही मार्केट्स असतील तुमच्या आजूबाजूला किंवा देशामधले, त्या मार्केटमध्ये तुम्ही घेतलेल्या पिकाचं जे काही उत्पन्न असेल त्याला किती भाव भेटू शकतो सुद्धा तुम्हाला तिथं सांगितलं जाईल पा. दुसरं मार्केटमध्ये विकायचं नाही पण तुम्हाला साठवून ठेवायचंय, तर तुमच्या शेजारी जे काही वेअर हाऊस असतील, मग ते गव्हर्नमेंटचे असो प्रायव्हेटचे असो, ही वेअर हाऊसची अवेलेबिलिटी आहे की नाही, उपलब्धता आहे की नाही, वेअर हाऊस मध्ये कधी किती काळासाठी आपण तिथं साठवून ठेवू शकतो, या सगळ्यांबद्दलची माहिती तिथं दिली जाईल. ठीक, या सगळ्या गोष्टी आहेत पा. डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट वगैरे सगळे त्याच्यावरती भेटून जातील वेअर हाऊसचे बद्दलचे. ठीक, ही सगळी माहिती तुम्हाला तिथं दिली जाईल पा. हेच मराठीतून पा मी जे बोललोय त्या सगळ्या गोष्टी, वेअर हाऊसला गोदाम म्हणतात हे आता सांगायची गरज नाही, बऱ्यापैकी कळत असेल पा. ठीक, आता हे सगळं होतं मराठीतून. हे सगळे तुमची माहिती होती AI चॅटबॉटची पा. जे काही आपलं महाविस्तार हे जे चॅटबॉट असेल पा, याच्याविषयी ही सगळी माहिती होती. आता जाता जाता आपण 2-3 MCQ पाहू याच्यावरचे. ते म्हणजेच काय विचारले जाऊ शकतात असे. महाविस्तार जे AI ऍप असेल, विच इज अ लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, लॉन्च इन, कोणत्या वर्षी हे लॉन्च झालेलं आहे असा पहिला प्रश्न असू शकतो. तर त्याचं उत्तर काय असेल, 2025. त्याच्यामुळे पहिली स्लाइड आठवली पाहिजे लगेच. ही पा पहिली स्लाइड जी असेल 2021 मे 2025. प्रश्न विचारताना मी डायरेक्ट तुम्हाला कशावर विचारला, डायरेक्ट तुम्हाला इयर वर विचारलाय, पण ते डायरेक्ट डेट वर पण प्रश्न विचारतील. डायरेक्ट असं असेल 21 मे 2025, 21 मे 2024. तुमचं कन्फ्युजन वाढल. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे तर पूर्ण डेट लक्षात असले पाहिजे. जर IBPS ने जर पेपर घेतला असे प्रश्न तुम्हाला दिसतील. डायरेक्ट डेट विचारली जाते, ICR ची डायरेक्ट डेट विचारलेली आहे.
म्हणून असे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातील पा. पुढे गेल्यानंतर दुसरा प्रश्न जो तयार होतोय, महाविस्तार जे काय असेल पा, हे जे AI चॅटबोट जे असेल किंवा AI ऍप असेल पा, इज अ पार्ट ऑफ द डॅश डॅश पॉलिसी. म्हणजेच महाविस्तार हे AI जे असेल पा, हे खालीलपैकी कोणत्या धोरणाचा एक भाग आहे किंवा पॉलिसीचा एक भाग आहे, असा प्रश्न विचारला येईल. ऑप्शन असतील MHA-DBT, MHA-Agri पॉलिसी, MHA-Agri AI पॉलिसी, व्हायब्रंट महाराष्ट्र AI पॉलिसी. त्याचं उत्तर काय असेल? MHA-Agri AI पॉलिसी, जे की मी आता पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलंय पा. इथं पा, हे कोणत्या पॉलिसीचा भाग असेल? तर हा पॉलिसीचा भाग असेल MHA-Agri AI पॉलिसी 2025-29 इथपर्यंत हे चालणार आहे. आणि ह्या पॉलिसीसाठी किती रुपये दिलेत? 500 करोड रुपये दिलेले आहेत पा. हा प्रश्न तुमचा असू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न असू शकतो, त्या पॉलिसीसाठी किती रुपये दिलेले आहेत? हाऊ मेनी अलोकेशन्स फंडिंग फॉर द MHA-Agri AI पॉलिसी फॉर नेक्स्ट 3 इयर्स. पुढच्या 3 वर्षामध्ये हे जे पॉलिसीच्या अंडर AI ऍप येतंय, परंतु ह्या पॉलिसीला किती रुपये दिले जातील? तर त्याचं उत्तर असेल 500 करोड. किती असेल? 500 करोड. चौथा प्रश्न याच्यावर, इन विच लँग्वेज फार्मर्स ऑपरेट महाविस्तार AI ऍप. कोणत्या लँग्वेज मध्ये शेतकरी याच्यावरती संवाद साधू शकतो किंवा हे ऍप तिथं वापरू शकतो? तर याच्यामध्ये 2 लँग्वेज आहेत, मराठी आणि बरेच जण याला टिक करतील, मराठी आणि हिंदी. मराठी नाही, हिंदी नाही, ओनली मराठी नाही, ओनली इंग्लिश नाही, मराठी आणि इंग्लिश. त्याचं उत्तर काय असेल? मराठी आणि इंग्लिश. तर हे 4-5 प्रश्न याच्यावरती तयार होतात. अजून खूप सारे प्रश्न होतील. प्रश्न याच्यावर पण असू शकतो, खालीलपैकी याचे कुठले कुठले असे फीचर्स आहेत की जे महाविस्तार AI ऍप मध्ये आपल्याला भेटणार आहेत. हे सगळे त्याची फीचर्स आहेत, म्हणजे हे त्याचे वैशिष्ट्य, त्याच्याद्वारे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ठीक, तर असे प्रश्न तुमचे असू शकतात. हे 4-5 प्रश्न एक तुमच्यासाठी मॉडेल म्हणून काढले होते पा. ठीक, तर आपण इथं थांबूया. ही जी तुमचं AI चॅटबोट असेल पा, हे AI चॅटबोट तुम्हाला महत्वाचा, हे तुमचा काय असणार आहे? हे तुमचं महत्वाचं करंट अफेअर्स असणार आहे पा, कृषी सेवकसाठी. दुसरं की हे बाकीच्या एक्झामला विचारू शकतात का? 100% विचारू शकतात. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो AFO ला पण, की महाविस्तार ऍग्री AI ऍप हे खालीलपैकी कुठल्या स्टेटने काय केलेलं आहे, जाहीर केलंय किंवा कुठल्या स्टेटने लॉन्च केलेलं आहे? तर ते महाराष्ट्र स्टेटने लॉन्च केलं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय पा. ठीक, तर एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. भेटूया पुन्हा. आपले लेक्चर जे असतील ते आता ऍप मध्ये होतील पा. ते लेक्चर्स सतीश सरनी काल एक लेक्चर घेतलेलं आहे, त्याला दिलेला जो प्रतिसाद असेल त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्यापैकी ही जी ऍप, जे काय आपली बॅच असेल, बरेच स्टुडंटने खरेदी केली. जो काय कन्फ्युजन आहे मराठी आणि इंग्लिश, ते आता तुमचं दूर झालेलं असेल. मराठी प्लस इंग्लिश दोन्हीमध्ये पण आम्ही शिकवणार आहे. तर ही बॅच ज्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल, जे डिप्लोमा धारक जे विद्यार्थी असेल, त्यांच्यापर्यंत ही बॅच पोहोचा. कारण या बॅच मध्ये तुमचं ऍग्रीकल्चर खूप डेप्थ मध्ये तिथं शिकवलं जाईल. दोघही जण आम्ही जे असतील, फक्त 2च टीचर असतील, बाकीचे टीचर्स नसतील. इथं लक्षात ठेवा, 2च टीचर असतील ऍग्रीकल्चर शिकवण्यासाठी, ज्यांना IBPS चा दांडगा तुम्हाला अनुभव आहे यांना. त्याच्यामुळे ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. ठीक, तर आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.